नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नौकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत निरीक्षक ही पदभरती सध्या जी कर निरीक्षक हे जे पद आहे, या पदभरतीसाठीची जी भरती परीक्षा आजपासून सुरू झालेली आहे. आजचा जो पहिला दिवस होता, बृहन्मुंबई महानगरपालिका कर निरीक्षक या भरती अंतर्गत BMCच्या 10 डिसेंबर 2024 रोजी 3 शिफ्टमध्ये पेपर घेण्यात आले होते. या तिन्ही शिफ्टमध्ये विचारण्यात आलेले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात की कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले होते. पॅटर्न कसा होता आजचा, म्हणजे 10 डिसेंबर 2024 रोजीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आले होते, कसा पॅटर्न आहे. तर पाहूयात आजची जी पहिली शिफ्ट आहे, आजच्या शिफ्टमध्ये पहिल्या शिफ्टला सामान्य ज्ञान मध्ये चालू घडामोडीमधील एकही प्रश्न विचारण्यात आला नव्हता. जे प्रश्न विचारण्यात आलेले होते म्हणजे जनरल नॉलेज किंवा सामान्य ज्ञानमध्ये, तर यामध्ये 10 ते 12 प्रश्न जे आहेत हे मुंबई महानगरपालिका परिसर आणि शहर जे आहे या शहराशी संबंधित विचारण्यात आले होते. यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं जे आहे कर निरीक्षक या पदासाठी सगळ्यात महत्त्वाचा सेक्शन म्हणजे BMC ॲक्ट. BMCचे जे कायदे आहेत, मुंबई महानगरपालिका कायदा 1888, यावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जात आहेत. यावर भरपूर व्हिडिओ जे आहेत आम्ही केलेले आहेत. याची प्लेलिस्ट आहे, तुम्ही चेक करू शकता. जे कायदे जे आहेत या कायद्यांवर आधारित जवळजवळ 10 ते 15 प्रश्न मुंबई महानगरपालिकाची कायदा आहे, कायदा 1888, यावर प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे ज्यांचे पेपर बाकी आहेत त्याने BMC ॲक्टवर जे प्रश्न आहेत महत्त्वाचे ते प्रश्न चेक करा, चांगल्या पद्धतीने त्याची तयारी करा. आता पाहूयात कशा पद्धतीचे कोणते प्रश्न आले होते सामान्य ज्ञान या सेक्शनमध्ये. जे मुंबईसाठीचे आले होते यामध्ये जो चालू घडामोडी आहे यामध्ये एकही प्रश्न चालू घडामोडीवरचा विचारण्यात आलेला नव्हता. पहिला प्रश्न आला होता यामध्ये, महानगरपालिकेत निवडून आलेल्या सदस्यांची संख्या किती असते, असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. महानगरपालिकेमध्ये एकूण जे निवडून आलेले सदस्य संख्या असते तर ही किती असते, असा प्रश्न आला होता. यानंतर पाहू शकता, हा एक प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिकेचं क्षेत्रफळ किती आहे. तर हा प्रश्न यापूर्वी सुद्धा आला होता. म्हणजे मुंबईची जी लिपिक कार्यकारी सहाय्यक BMCची भरती होती, या भरतीमध्ये याच अगोदर याच महिन्यामध्ये सुरुवातीला जो शिफ्ट झालेला पेपर झालेला, यामध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे. पाहू शकता, मुंबई महानगरपालिकेचं क्षेत्रफळ किती आहे, हा प्रश्न सुद्धा यामध्ये विचारण्यात आलेला होता. यानंतर तिसरा प्रश्न आला होता, मुंबई शहरामधील एक एरिया आहे, म्हणजे एखाद्या एरियाचं नाव देण्यात आलेलं होतं आणि त्या म्हणजे वैशिष्ट्य सांगण्यात आलेलं होतं की असा असा तो एरिया ह्याच्यासाठी प्रसिद्ध आहे आणि त्यानंतर त्याचं नाव काय असं विचारण्यात आलेलं होतं. तर पाहू शकता, असा विचार करा की सगळ्यात जास्त प्रसिद्ध असलेलं ठिकाण मुंबईमधलं कशासाठी प्रसिद्ध आहे आणि मग त्या प्रसिद्धीवरून, वैशिष्ट्यावरून तुम्हाला ज्या एरियाचं नाव जे आहे ते ओळखायचं होतं. असा एक प्रश्नसुद्धा होता. चौथा प्रश्न जे आहे महत्त्वाचंच, BMC कायदा 1888 वर आधारित पाणीपट्टी व मलनिस्सारण कर तरतूद कोणत्या प्रकरणामध्ये आहे, असा प्रश्नसुद्धा यामध्ये विचारण्यात आलेला होता. तर महत्त्वाचं पाहू शकता, जे सगळे कर म्हणजे कलम जे आहेत BMC कायदा 1888 मधील हे कायदे जे आहेत, हे कायद्यांचे कलम जे आहेत हे तुम्ही वाचून काढणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कोणत्या प्रकरणामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे BMC कायदा 1888 मध्ये, हे सुद्धा चेक करणं आवश्यक आहे. कोणत्या प्रकरणामध्ये कर निर्धारणाची माहिती आहे, कोणत्या प्रकरणामध्ये जे आहे पूर्ण म्हणजे जे व्यावसायिक असतं यामध्ये पाणीपट्टी आहे, मलनिस्सारण आहे. त्याचबरोबर जे बिल्डिंगसाठीचं आहे यामध्ये जे व्यवस्थापन शास्त्र आहे, तर या संदर्भातली सगळी डिटेल यामध्ये BMC कायदा 1888 याची PDF सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही आमचं जर नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड केलं तर याच्यावर नोट्स ज्या देण्यात आलेल्या आहेत BMC कायदा 1888 वर पूर्णपणे फ्री ज्या नोट्स आहेत त्या अवेलेबल आहेत. तुम्ही नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, डाउनलोड करून चेक करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, ह्या अशा पद्धतीने जरी प्रश्न येत असले सध्या आजच्या पहिल्या शिफ्टमध्ये किंवा याच्यामध्ये, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, जरी या शिफ्टमध्ये चालू घडामोडी नसल्या आल्या तरीसुद्धा तुम्ही जर चालू घडामोडी यापूर्वी केल्या असाल, BMC अर्थसंकल्प तर महत्त्वाचा आहे, कारण यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. यानंतर बाकीच्या ज्या 2023 आणि 2024च्या चालू घडामोडी या अगोदर तुम्ही केल्या असाल
तर त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. पण नसेल तरी केल्या तरी थोडक्यात वाचून जाणं सुद्धा आवश्यक आहे. कारण पुन्हा पॅटर्न बदलू शकतो आणि काही प्रश्न चालू घडामोडींवर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे जी केलेली मेहनत आहे ही वाया जाऊ शकत नाही, वाया जाणार नाही. त्याचबरोबर पाहू शकता बी-एम-सी अर्थसंकल्प हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. हा सुद्धा चेक करा. बी-एम-सी कायदा 1888, बी-एम-सी अर्थसंकल्प, बी-एम-सीचं सांडपाणी व्यवस्थापन जे लिपिकमध्ये विचारलं गेलं होतं, यामध्ये सुद्धा निरीक्षकसाठी विचारलं जाऊ शकतं. कचरा व्यवस्थापन आहे, डंपिंग ग्राउंडबद्दलची माहिती, बी-एम-सीचं विभाग आणि नागरी व्यवस्थापन याबद्दलची माहिती. तर यामध्ये पाहू शकता कसा सेक्शन आला होता. 10 ते 12 प्रश्न जे आहेत यामध्ये बी-एम-सी ॲक्ट 1888 वर विचारण्यात आलेले होते. बघ त्यानंतर पाहू शकता 8 ते 10 चे प्रश्न आहेत हे मुंबई शहराबद्दल सुद्धा आजच्या जे शिफ्ट आहेत, ते शिफ्टमध्ये आले होते. तिन्ही शिफ्टमध्ये अशा पद्धतीने प्रश्नांची विभागणी होती. यानंतर पाहू शकता गणित आणि बुद्धिमत्ता. तर गणित आणि बुद्धिमत्ता सगळ्यात आश्चर्यकारक आहे आजच्यामध्ये. तर बुद्धिमत्ता हा जो टॉपिक आहे रिझनिंग याच्यावर एकही प्रश्न विचारण्यात आला नव्हता पहिल्या शिफ्टमध्ये तरी. एकही प्रश्न जो आहे बुद्धिमत्ता या टॉपिकमध्ये आला नव्हता. यामध्ये पाहू शकता अंकगणित जास्तीत जास्त विचारण्यात आलं होतं. म्हणजे बुद्धिमत्तावर एकही प्रश्न नव्हतेच. याच्यामध्ये अंकगणितमध्ये शेकडेवारी विचारण्यात आली होती. नफा तोटा होता. वर्गमूळ आणि घनमूळमध्ये पाहू शकता A+B चं वर्गमूळ किती असेल असा प्रश्न, त्याच्यामध्ये बेरीज वजाबाकी अशा पद्धतीचे प्रश्न यामध्ये आले होते. यानंतर पाहू शकता सरळीकरण आहे, अक्षरमाला, प्रमाण व गुणोत्तर, चक्रवाढ व्याज आहे, सरळ व्याज, पदावली अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते या सेक्शनमध्ये. यानंतर मराठी व्याकरण कसं आलं होतं, तर मराठी व्याकरणमध्ये महत्त्वाची माहिती की ह्यावेळेला लिपिकमध्ये जसा उतारा आला होता 5 गुणांसाठीचा, तसा यामध्ये कोणताही उतारा देण्यात आला नव्हता. म्हणजे उतारा नव्हता यामध्ये, उतारा आला नव्हता. यानंतर समानार्थी शब्द एक विचारण्यात आलेला होता. फक्त 10 प्रश्न होते मराठी व्याकरण. काळाची ओळख आहे, मराठी वर्णमाला याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने जो टॉपिक आहे विचारण्यात आला होता. पॅटर्नपेक्षा वेगळा वर्णमाला विचारण्यात आली होती. स्वर, स्वरादी यावरचे प्रश्न जे आहेत हे फर्स्ट टाईम पहिल्यांदा जे आहे पॅटर्न म्हणजे पॅटर्नमध्ये आहे. पण याच्यामध्ये पाहू शकता लिपिकसाठी अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले नव्हते. पण मराठीमध्ये वर्णमाला, स्वर, स्वरादी यावर प्रश्न आले होते. असे एकूण 10 प्रश्न मराठी व्याकरणमध्ये होते. यानंतर इंग्लिश ग्रामरमध्ये पाहू शकता. इंग्लिश ग्रामरमध्ये पॅसेज आला होता. 3 गुणांसाठी पॅसेज आला होता. यामध्ये पाहू शकता 3 गुणांसाठी पॅसेज होता. पाळाजंबलसाठी एक प्रश्न होता. क्वेश्चन टॅग विचारण्यात आलेलं होतं. आर्टिकल ए, एन, द यावरचं आर्टिकल उपपदे 2 प्रश्न होती. पॅसेज होता 3 गुणांसाठी. स्पेलिंग करेक्शन आहे. त्यानंतर टेन्स काळावरचा प्रश्न होता. तर अशा पद्धतीने पूर्ण जे पॅटर्न आहे निरीक्षक, कर निरीक्षक, मुंबई महानगरपालिका कर निरीक्षक ही जी पदभरती आहे, या पदभरती संदर्भात जे महत्त्वाची माहिती आहे की पॅटर्न जो आहे तो अशा पद्धतीने आहे. चालू घडामोडी यामध्ये विचारण्यात आल्या नाही आहेत. यानंतर पाहू शकता चालू घडामोडी याच्यामध्ये जी-के जे आहे, जी-के सेक्शनमध्ये चालू घडामोडी येत नाही आहेत. सध्या आल्या नव्हत्या शिफ्टमध्ये. दुसरा पाहू शकता महत्त्वाचं म्हणजे रिझनिंग, बुद्धिमत्तामधला एकही प्रश्न विचारण्यात आला नव्हता. आता याचा अर्थ असा नाही की पुढचे जे शिफ्ट आहेत यामध्ये विचारलं जाऊ शकत नाही. विचारलं जाऊ शकतं कारण त्या पॅटर्नमध्ये आहे. परंतु ज्या पद्धतीने सरप्राईजेस आहे यामध्ये दोन्ही जे सेक्शनमधले दोन्ही टॉपिक आहेत, महत्त्वाचे टॉपिक हे विचारण्यात आले नव्हते. त्यामुळं भरपूर फरक पडलेला आहे. याच्यामध्ये जी पॅटर्न आहे विद्यार्थ्यांसाठी जी तयारी केली होती त्या पद्धतीने जो पॅटर्न आहे तो आला नव्हता. तर कितीतरी फरक पडू शकतो. तर पाहू शकता पुढची शिफ्ट ज्या आहेत, पुढच्या शिफ्ट आहेत म्हणजे पुढचे जे दिवस आहेत, पुढच्या तारखा आहेत, यामध्ये कशा पद्धतीचा पेपर येतोय हे सुद्धा चांगलं म्हणजे उत्सुकता लागलेली आहे की कशा पद्धतीचे पेपर असू शकतात. यामध्ये जो पॅटर्न आहे तो कसा असू शकतो, यामध्ये काय काय चेंज होतील. आता याच्यामध्ये जी-के आलं नव्हतं, चालू घडामोडी नव्हत्या आणि रिझनिंग नव्हतं. ते यानंतरच्या पुढच्या पेपरमध्ये ते सुद्धा येऊ शकतात. तर तुम्ही महत्त्वाचं आहे बी-एम-सी कायदा, बी-एम-सी अर्थसंकल्प, त्याच्यानंतर मुंबई शहराची संपूर्ण माहिती त्यानंतर ही पूर्ण करणं आवश्यक आहे. यानंतर तुम्ही नॉर्मली मराठी व्याकरण करताय, त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण करताय, तर नॉर्मली जे सेक्शन आहेत ते येणारच आहेत. यानंतर रिझनिंगपेक्षा गणितावर जास्त भर देणं आवश्यक आहे. कारण त्याचेच जास्त प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने जो पूर्ण पॅटर्न आहे कर सहाय्यक या पदासाठीचा मुंबई महानगरपालिका कर सहाय्यक, कर निरीक्षण हे जे पद आहे, या कर निरीक्षण या पदासाठी अशा पद्धतीने जो पॅटर्न आहे तो येत आहे.
उद्याच्या शिफ्टसुद्धा जे विश्लेषण आहे ते आपण करूयात. आणि हे महत्त्वाचे जे अपडेट्स आहेत मुंबई महानगरपालिका संदर्भात या मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.